कल्याणी नगरमध्ये वडगाव शेरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी टॉयट रेस्टॉरंट समोर आंदोलन केलं आहे। उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत पीएमसी आणि दारू परवाना विभागाकडून थेट उत्तराची मागणी केली आहे। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या पब्स, बार्स आणि रूफटॉपच्या नियमभंगामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाचा हेतुपुरस्पर दुर्लक्ष प्रतिकात्मकरित्या दाखवण्यासाठी काळी पट्टी बांधली। पोर्शे प्रकरणानंतर दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात येत नसल्याचा रोषही यावेळी व्यक्त करण्यात आला। निवासी भागात मद्य विक्रीचे परवाने कोणत्या आधारावर, परवानगीपेक्षा जास्त वेळ विक्री का आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी, या नागरिकांच्या सर्व प्रश्नांवर एकत्रित आवाज उठवण्यात आला। तसेच आश्वासने नकोत, आता कारवाई हवी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। उत्पादन शुल्काचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, उत्पादन शुल्क विभागाचा धिक्कार असो। नमस्कार, मी सचिन भोसले, वडगाव शहरी उपाध्यक्ष काँग्रेस। आज तुम्ही जर बघितलं तर कल्याणी नगर भागामध्ये पबला, बारला पाण्यासारखे लायसन्स वाढून टाकलेत महापालिकेने, आणि एवढे लायसन्स वाटल्यानंतर उत्पादन शुल्क त्याचं काम करत नाही वेळेवरती, महापालिका त्याचं काम करत नाही वेळेवरती। या गोष्टींमुळे नागरिकांचे जीव जायला लागलेले आहेत। आज टॉयट पब समोर एका कामगाराचा मृत्यू झाला का, तर त्याला जास्त, त्या समोरच्या ग्राहकाला जास्त दारू नाही दिली म्हणून। मागील वेळेस जे रहिवासी होते इथं या भागातील किंवा नोकरीसाठी आले होते त्यांचा मृत्यू झाला होता। याच्या आधी सुद्धा अनेक अपघात झाले होते। तर नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय का, पहिला तर हा प्रश्न आहे। आणि कल्याणी नगर मध्ये अनेक पब आणि बार, रेस्टॉरंट, बार हे इल्लीगल आहेत, त्यांचे कागदपत्र पूर्ण नाहीत। एक तर कागदपत्र पूर्ण पाहिजे, त्यावेळेसच हे पब बार चालू झाले पाहिजे। जर हे पब बार असेच इल्लीगल चालू राहतील तर नागरिकांचा जीव जाणार आहे। आज तुम्ही बघू शकता कल्याणी नगर मध्ये कितीतरी ट्रॅफिक आहे, आजूबाजूला नागरिक लोक थांबलेले आहेत, ये जाणार करणारे आहेत। कामगार वर्ग आहे, रहिवासी वर्ग आहे। रहिवासी वर्गामध्ये, रहिवासी भागामध्ये म्हणजे कमर्शियलला परमिशनच कशी काय दिली, प्रथमतः हा प्रश्न आहे। रहिवासी भागामधले जे कमर्शियल पब्स आहेत ते बंद झाले पाहिजे। या पबच्या परवानग्या दरवर्षी 6 महिन्याला तपासल्या पाहिजे। आज नागरिकांचा जो मृत्यू होतोय, तर काल परवाचा पबच्या इथे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या ड्रायव्हर जो म्हणतो, ज्यांनी त्याचा खून केला एक प्रकारे, तो म्हणतोय की मी तसा माणूस नाही। तसा माणूस नाही तर कसा माणूस आहे? त्यांनी काय कुत्रा मारलाय का त्यांनी असं बोलायला की बाबा आम्ही चुकून झालंय? एका माणसाला मुद्दामून एक्सिलेटर क्लच दाबून डायरेक्ट उडवण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन जरी त्यांचं काम करत असलं तरी आमचा रोष आहे पुणे महानगरपालिकेवरती, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती, उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांवरती। यांचे काम व्यवस्थित नाही म्हणून लोकांचे इथं जीव जायला लागलेत। हे जर जीव जायला लागले आणि पुन्हा जर असं काही घडलं, आणि असं काही घडलंच नाही पाहिजे मी तर म्हणतो, पण रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। आणि प्रशासनाला मी सांगू इच्छितो की पुणे महानगरपालिका असो, उत्पादन शुल्क असो, याच्यामध्ये जर काही कमी पडलं तर यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आमचे कार्यकर्ते आणि आम्ही राहणार नाही। कारण जर तुम्हाला माणसाच्या जीवाची किंमत नाही, एखादा माणूस दारू पिऊन 100च्या स्पीडनं, 80च्या स्पीडनं या छोट्या मोठ्या रस्त्यांवरती गाड्या चालवतो। आता मध्यंतरी कोरेगाव पार्कला एक अपघात झाला, तरुण 4 मुलं होते, त्यांच्या आजीचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही अपघात बघायचो, बातम्या वाचायचो, पण कधी असा विचार नाही केला की आमचं लेकरू अशा अपघातामध्ये मृत्यू पावल। तर मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्याचं जळतं त्याला कळतंच, पण तुम्ही सर्वांनी, नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे होतं। कारण हे जे आंदोलन हे पक्षासाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी किंवा आमचे नानासाहेब असतील, मगर साहेब असतील, हर्षदादा असतील, यांच्यासाठी हे आंदोलन नाही, हे सर्व नागरिकांसाठी आंदोलन आहे। आम्ही जास्तीत जास्त प्रचार केला होता की जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं, पण खंत वाटते की ज्याचा मृत्यू होतो त्यालाच कळतंय आणि ज्याचा अपघात होतो त्यालाच कळतंय। बाकीचे म्हणतात की मला काय घेणं देणं पडलंय, पण ज्या दिवशी तुमच्यावरती अपघात होईल त्या दिवशी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत